केंद्राच्या माध्यमातून व राज्याच्या माध्यमातून घरकुल योजना अनेक साऱ्या योजना राबवल्या जातात। त्यामध्ये तसं पाहिलं तर इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना अशा विशिष्ट साऱ्या घरकुल योजना राबवल्या जातात। याच माध्यमातून प्रत्येकाची अनुदान वेगवेगळ्या प्रकारचे असते आणि प्रत्येक अनुदान हे घरकुल योजना ही प्रत्येक विशिष्ट समाजाकरिता ही राबवल्या जातात। त्याचबरोबर आता केंद्राच्या माध्यमातून व प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून एक प्रत्येकासाठी घर ही योजना राबवली आहे आणि त्यामध्ये आता प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। म्हणजे PMAY या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ही घरकुल अनुदानाची रक्कम ही वाढ करून 50,000 रुपयाची वाढ करून 2,10,000 रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे आणि याला महाराष्ट्र सरकारने सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने ही 50,000 रुपयाची वाढीव रक्कम देण्याचा निर्णय देखील मोठा घेतलेला आहे आणि हा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये पुनर्उल्लेख याचा करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता जवळपास ही योजना कोणाला मिळणार आणि कधी लागू होणार आणि ही 50,000 रुपयाची वाढीव रक्कम आहे ती कशासाठी दिली जाणार आहे ही आज आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत दिले जाणारे उद्दिष्ट म्हणजे 30 लाख घरे पूर्ण करण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारला देण्यात आलेलं आहे। त्यामधील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की 3 लाख घरे आतापर्यंत बांधून पूर्ण झालेली आहेत। यासमोर आता 30 लाख घरकुलांना 50,000 रुपयाची अधिक रक्कम मिळणार आहे। नेमकं आता ही कोणाला मिळणार आहे, कोणते लाभार्थी पात्र असणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। ही वाढीव रक्कम प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच ग्रामीण भागातील PMAY जी टप्पा 2 च्या लाभार्थ्यांना ही रक्कम मिळणार आहे आणि त्यामध्ये खालील प्रवर्गांचा समावेश असणार आहे। त्यामध्ये आता अनुसूचित जाती म्हणजे SC लाभार्थ्यांना ही रक्कम मिळणार आहे। अनुसूचित जमाती STचाही यामध्ये समावेश असणार आहे। सर्वसाधारण म्हणजे जनरल आणि इतर प्रवर्ग जे PMAY जी टप्पा 2 च्या माध्यमातून कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीत असलेले PWL यांची प्रतीक्षा यादीत असलेल्या ज्या लाभार्थ्यांचे घरांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाहीत किंवा प्रगतीपथावर किंवा त्यांना नवीन टप्प्यात घर मंजूर झाले आहेत अशांना ही वाढीव रक्कम ही 50,000 रुपयाची रक्कम कशासाठी व या 50,000 रुपयाची विभागणी कशी करण्यात आलेली आहे थोडक्यात जाणून घेऊयात। ही रक्कम 2 भागात दिली जाणार आहे। त्यामध्ये आता विशिष्ट प्रकारच्या बांधकामासाठी वाढलेले खर्च भागवण्यासाठी 35,000 रुपयाची रक्कम, बांधकामांना खर्च भागवण्यासाठी म्हणून अतिरिक्त रक्कम 35,000 रुपयाची देण्यात येणार आहे। त्यामध्ये आता सोलार ऊर्जेसाठी 15,000 रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे। त्यामध्ये आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत मोफत वीज सर्वांना मिळावी हा एक उद्दिष्ट ठेवून या योजनेअंतर्गत घरावर सोलार पॅनल बसवण्यासाठी 15,000 रुपयाची पूरक रक्कम म्हणजे पूरक अनुदान देण्यात येणार आहे। आता तसं पाहिलं तर ही रक्कम कधीपासून मिळणार आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तसं पाहिलं तर सद्यस्थितीमध्ये राज्य शासनाने या संदर्भात नोव्हेंबर 2025 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून GR काढण्यात आला। तो GR निर्गमित करून लेखाशीर्ष करण्यात आलेले आहे। अकाउंट हेड म्हणून मंजुरी देण्यात आलेली आहे। लेखाशीर्ष नवीन उपलब्ध व्हावे यासाठीचा GR उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नेमकं संभाव्य वेळ कधी आहे, सध्या सुरू असलेल्या प्रशासकीय प्रक्रिया किंवा काही तांत्रिक कारणामुळे उदाहरणार्थ तसं पाहिलं तर आचारसंहिता किंवा निधी वितरण प्रक्रिया या रकमेचे प्रत्यक्ष वाटप मार्च 2026 नंतर सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे। तसं तर आता एकूण किती लाभ मिळणार आहे आणि कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। आता नवीन नियमानुसार लाभार्थ्यांना मिळणारा एकूण निधी किती असेल, मूळ निधी आता या अगोदर मिळणारा निधी 1,20,000, नरेगा मार्फत मिळणारे 23,000 रुपये, शौचालय प्रोत्साहन भत्ता म्हणून 12,000 रुपये आणि राज्य सरकारची नवीन वाढ म्हणून 50,000 रुपये। एकूणच तसं पाहिलं तर यांची गोळाबेरीज केले तर 2,05,000 रुपये होते आणि त्याच नंतर इतर खर्च मिळून 2,10,000 रुपयापर्यंत ही घरकुल योजनेची रक्कम जाणार आहे। अशा पद्धतीची एक सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत। ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह। तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या। धन्यवाद।